जय गुरुदेव. जय श्रीराम. गाणं लावता लावताच माझं वायफाय बंद पडलं, मोबाईलवरून कनेक्ट केलेलं आहे. ओके. चला, जय श्रीराम. नमस्कार. योग वशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 96वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. चला, सगळ्यांनी हात जोडूया, प्रार्थना करू, थोडं ध्यान करू आणि मग सत्राला सुरुवात करू. शांतपणे बसा, डोळे मिटा, हात जोडूया. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. डोळे बंदच असू द्या. शांत स्वस्थ बसा, डोळे बंद ठेवा. गुरूंचं स्मरण करा. ओम गुरवे नमः. ओम गुरवे नमः. ओम गुरवे नमः. विघ्नहर्ता श्री गणेश, त्याचं स्मरण करूया. वैराग्यापासून निर्वाणपर्यंत जे जे अनुभव आले, जे जे ज्ञान मिळालं, जसं असेल तसं त्याचं थोडं स्मरण करूया. वैराग्याच्याही अगोदर थोडा विवेक. ह्या जगाचं सत्य असत्य रूप कळणं. कशाच्याही मागे जा, सुख हे कशातच नाही. हा विवेक आणि असा विचार करून येणारं वैराग्य की कशाला ही सारखी धावपळ, सुखांच्या मागे पळा पळा पळा. एक प्रकारे ह्या जीवनातल्या ह्या सगळ्या कटाकटींचा कंटाळा येणं की आता बस.
रोज उठून तेच तीच सुख, तेच व्यवहार, तेच मनाला होणारे त्रास. आता ह्यातून सुटायचं. आता असं सुख शोधायचं की जिथे कुठले प्रयत्न नाहीत, ज्याला कुठल्याही साधन सामग्रीची गरज नाही, जे केव्हाही मिळवू शकतो, ज्यासाठी कुठे जायची गरज नाही, बसल्या जागेवरच कुठलेही आसन, व्यायाम, प्राणायाम, शरीराची अवस्था न करता ते सुख मिळवता येईल. किंवा व्यवहारात असताना, चालताना, बोलताना, फिरताना शरीराची जी काही अवस्था असेल त्या अवस्थेत सुद्धा फक्त बसूनच पाहिजे असं नाही, फक्त ध्यानातच पाहिजे असंही नाही. जसा जिथे कुठे असेल, मग तो युद्धक्षेत्रात असू द्या, नाही तर हॉस्पिटल मधल्या बेडवरती असू द्या, सुख हे सहज मिळवता येईल. असं सुख कसं मिळेल? ते सुख मिळवण्यासाठी कसले प्रयत्न करावे लागतील? हाच तो मुमुक्षु व्यवहार. ते सुख मिळवणं म्हणजेच मुक्ती, मोक्ष. ते मिळवण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात, जो व्यवहार करावा लागतो, तो मुमुक्षु व्यवहार. गुरु, शास्त्र यांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे जायचं. योग्य विचार, मनाची शांत अशी अवस्था म्हणजे शम, आहे त्या परिस्थितीबाबत समाधान असणं आणि सत्संग, हे 4 द्वारपाल यांच्या माध्यमातून प्रयत्न करून मोक्षापर्यंत जायचं. ह्या प्रयत्नातूनच विचार करायचा की हे जे काही बघतो आहे, ज्याला जग जग म्हणतो, ते खरंच किती खरं आहे. मी स्वतः कसा उत्पन्न झालो, हे सगळं दृश्य कसं उत्पन्न झालं, ही सगळी उत्पत्ती समजून आणि उत्पन्न झालं तर आता ते टिकतं कसं,
स्थिर कसं आहे, या जगाची स्थिती काय, आणि ही स्थिती समजल्यानंतर हा सगळा जो काही भ्रम आहे, हे जे काही दृश्य आहे, हे शांत कसं होईल. तो उपशम, उत्पत्ती, स्थिती आणि उपशम. इथेच स्वतःचं मूळ स्वरूप समजणं, भ्रम नाहीसा झाला, मग माझं स्वरूप काय ते समजलं. जसा ज्ञान मार्ग तसाच योग मार्ग, त्याचं ज्ञान केलं. शरीर कसं कार्य करतं, श्वास त्याच्यावर कसा परिणाम करतो, श्वास मन यांचा काय संबंध, हे समजून व्यवहारात कार्य करणं आणि तरीही स्थिर राहणं. सगळ्या स्वरूपाचा नाश, सगळ्या भ्रमाचा, दृश्याचा नाश, जिथे मी नाही तू नाही अशी अवस्था, केवळ अस्तित्व असं ते निर्वाण. आणि या अवस्थेत जगात राहून व्यवहार कसा करायचा ते समजलं. हा संपूर्ण प्रवास झाला आहे. आपल्या स्वरूपाची एक छोटीशी झलक आपल्या स्वरूपाची एक छोटीशी झलक ही या गणेशाच्या अथर्व शीर्षामध्येच मिळते, जी त्याची स्तुती तीच आपली स्तुती.
तेच स्वरूप समजून घ्यावं. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलम करतासी. तूच तत्व, तूच करणारा. त्वमेव केवलम धरतासी. त्वमेव केवलम हरतासी. तूच धारण करणारा, तूच धारण करणारा. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. तूच ब्रह्म. त्वं साक्षात आत्मा असि नित्यम. तूच तो कायम अनादि अनंत असा आत्मा. संपूर्ण अथर्वशीर्षाचे हे महत्त्वाचे श्लोक आपल्यासाठीच. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः. त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः. त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं तत्तो जायते. सर्व जग तुझ्याच ठिकाणी. सर्वं जगदिदं तत्तस्तिष्ठति. सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येकी. तुझाच प्रत्यय सगळं. त्वं भूमिरापो नलो निलो नभः. तूच सगळं काही. वायू, अग्नी, पृथ्वी, आकाश. आपलं हे स्वरूप ओळखायचं. श्वासाच्या माध्यमातून स्वतःतच शांत आणि स्वस्थ व्हायचं. ओम शांति शांति शांति. एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून देऊ. आपल्या शरीराप्रती सचेत होऊया. वातावरणाप्रती सचेत हो आणि हळू
जय श्रीराम, जय गुरुदेव. हे सगळं योग वासिष्ठाचं वर्णन महर्षी वाल्मिकींकडून ऐकत असताना भारद्वाज मुनींनी त्यांना प्रश्न केला की हे वसिष्ठांचं सगळं एवढं सुंदर ज्ञान आणि अतिशय स्पष्ट, निर्णायक, ज्याच्यामध्ये कुठलंही मनामध्ये कन्फ्युजन असणार नाही, हे सगळं ऐकून झाल्यानंतर श्रीरामांची मनाची अवस्था कशी होती. हे जे ब्रह्मदेवापासून ऋषी परंपरेने आलेलं ज्ञान हे जेव्हा श्रीरामांनी ऐकलं तेव्हा त्यांचे प्रश्न, त्यांच्या शंका या सगळ्या संपल्या, त्यांचे सगळे संशय नष्ट झाले. त्यांना आत्मसाक्षात्कार झाला का? कारण श्रीराम काही सामान्य पुरुष नव्हते, तर ते परमयोगी, शुद्ध चिन्मात्र बोधस्वरूप असं त्यांचं रूप. तर असं त्यांचं स्वरूप प्रभू श्रीरामांचं. आणि या सगळ्या उपदेशाने त्यांना निश्चितपणे काहीतरी आत्मबोध झाला असेल. यावरती जेव्हा हा प्रश्न भारद्वाज मुनींनी विचारला तेव्हा वाल्मिकी ऋषी त्यांना सांगतायत की या अशा उपदेशामुळे ज्यांना शास्त्राचं सगळं मर्म कळलेलं आहे असे ते श्रीराम हे ऐकता ऐकता एकदम शांत झाले, स्तब्ध झाले. त्यांच्या ठिकाणी शक्तिपात झाला. त्यांना सगळ्या आनंदाचा आतमध्ये जो अनुभव येतो, आपल्यापैकी अनेक जण गुरुमार्गावरती आहात आणि अनेकांना शक्तिपाताचा अनुभव आहे, तो असं शब्दात वर्णन करता येत नाही. त्याच्यामुळे श्रीरामांना सुद्धा हा जो शक्तिपाताचा अनुभव झाला. तर अशा ठिकाणी ते पूर्णपणे स्वतःमध्ये लीन झालेले होते. त्यांच्या अंगावरती सगळे रोमांच उभे झाले आणि एक प्रकारे त्यांच्यामध्ये सगळा चैतन्य भाव हा स्वतःमध्येच आल्यासारखा दिसायला लागला. अशी ही जी त्यांची आनंदाची एकरूपतेची अवस्था होती, त्याचं वर्णन ऐकल्यानंतर महर्षी वाल्मिकींना भारद्वाज मुनी विचारतायत की सहसा जे काही शक्तिपात होतो, हे जे असा आत्मानुभव केला जातो, त्याच्यामध्ये ह्या विशेष प्रकारात की जिथे फक्त शब्दांनीच केवळ श्रवण, केवळ ऐकलं आणि त्याच्यामुळे ते ह्या मोठ्या पदाला पोहोचले, ही खरोखरच आनंदाची आणि आश्चर्याची गोष्ट आहे. ही अशी जी अवस्था आहे ही माझ्यासारख्यांना ही कशी काय प्राप्त होणार? कारण श्रीराम हे काही साधारण व्यक्ती नव्हते, ते अतिशय श्रेष्ठ पुरुष. असे श्रीराम कुठे आणि माझ्यासारखी सामान्य व्यक्ती कुठे? तर अशी विश्रांती मला कधी मिळेल, असं ज्ञान, अशी जी असं आत्मज्ञानाची अवस्था आहे ही मला कशी प्राप्त होईल? यावर वाल्मिकींनी सांगितलं, हाच प्रश्न आपल्यालाही येतो की ठीक आहे, श्रीरामांना मिळणं गोष्ट वेगळी आणि आपल्यासारख्यांना असं ज्ञान मिळणं, अशी अवस्था प्राप्त होणं ही गोष्ट वेगळी. त्यावर वाल्मिकींनी सांगितलं की हे भारद्वाज, हे जे काही तुम्ही आतापर्यंत ऐकलं, रामाचं वैराग्य, तिथून मोक्ष आणि त्याच्यानंतर जे काही त्यांना ज्ञान, हे सगळे जे काही दृष्टांत वसिष्ठांनी केले, याचं श्रवण तू पुन्हा पुन्हा कर आणि त्याच्यामुळे हे वारंवार केल्यानंतर त्याच्यावरती विचार कर, म्हणजे ही अवस्था प्राप्त होऊ शकते. आणि इथून पुढे अतिशय महत्त्वाचा असा उपदेश केलेला आहे, जो आपल्या सगळ्यांना एक व्यवस्थित लक्षात ठेवायचा. हा उपदेश यासाठी की संपूर्ण योग वासिष्ठामध्ये कुठेही देव, धर्म, पूजा वगैरे याच्याबद्दल सकारात्मकतेने आवर्जून असं कुठेही बोललेलं नाही. जी काही पूजा असेल ती आत्मपूजा, जे काही ध्यान असेल ते आत्मध्यान आणि ते सगळ्यात श्रेष्ठ, अशा प्रकारचा सगळा विचार इथे वारंवार मांडलेला आहे. इतकंच काय, अगदी गुरूंबद्दल सुद्धा असं खूप सांगितलं आहे अशातल्या प्रकारे. अगदी सगळंच मुख्य जे काही
त्याचं लक्ष आहे ते केवळ आत्मस्वरूप त्याच्यामध्ये स्थिर होणं. आणि गुरूंबद्दल सुद्धा विशेष असा उल्लेख नाही. तर वाल्मिकी ऋषी हे भरद्वाजाला जो उपदेश करतायत इथे तो फार महत्त्वाचा आहे, कारण सगळेच जण त्या अवस्थेला पोहोचलेले नसतात. वाल्मिकी ऋषी म्हणतायत की ह्या सगळ्यासाठी तू हे जे काही पुढे करायचं आहे त्याच्यामध्ये परमेश्वराची सुद्धा उपासना कर. त्याच्यात त्यांनी पशुपती नाथाची म्हटलेलं आहे, त्यांनी अर्धनारी नटेश्वर हे रूप म्हटलेलं आहे. म्हणजे बेसिकली म्हटलंय शिवाची, पण कुठलाही आपला जो आराध्य देव असेल, जो कोणी देव असेल त्याची प्रार्थना कर, त्याचं भजन पूजन करायचं. त्याच्यामुळे आपलं चित्त हे शुद्ध होतं, आणि चित्त शुद्ध झालं म्हणजे मग आपल्याला जे काही ज्ञान मिळवायचं त्याच्यामध्ये आपल्याला सहज गती प्राप्त होते. नाही तर चित्त शुद्ध नसेल तर मग मन भलतीकडेच भरकटत जातं. अशा शुद्ध झालेल्या चित्ताच्या बळावरती मग जे काही अज्ञान आहे त्या अज्ञानामध्ये आपल्याला जे काही वेगवेगळ्या प्रकारचे डिस्ट्रॅक्शन्स असतात, त्याला व्यामोह म्हटलेलं आहे, की वेगवेगळ्या गोष्टींकडे आपण आकर्षित होतो. त्या सगळ्या गोष्टींवर त्यांच्यावर विजय मिळवून आणि मग गुरु आणि शास्त्र यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी जे काही आपल्याला मार्ग सांगितले आहेत त्याचा उपयोग करून मग योगाचा मार्ग पकड. आणि इथे पुढे योगाच्या मार्गाने स्वतःला सांभाळून चित्त स्थिर करून मग हळूहळू हळूहळू तुझी बुद्धी ही प्रकाशरूप होईल. ही प्रकाशरूप झालेली बुद्धी मग तुला आत्मज्ञानाकडे घेऊन जाऊ शकेल. जे असा विचार करत असतील की मला या सगळ्या देवाची आणि परमेश्वराची आणि सगळ्या गोष्टींची काय गरज आहे, मी केवळ स्वतःच्या प्रयत्नावरतीच सगळं काही साध्य करू शकतो, तिथे ईश्वर कशाला हवा. कारण वेदांतामध्ये म्हणजे या संपूर्ण तत्वज्ञानामध्ये काही काही लोक अशी असतात की जे वेदांवरती परमेश्वरावरती विश्वास ठेवते. त्यांचं म्हणणं आहे जे काही आहे ते आम्ही आमच्या भरोशावर सगळं काही करू शकतो. त्यांच्यासाठी हा उपदेश आहे की ईश्वराच्याच कृपेमुळे आपल्याला जे काही साध्य करायचं ते प्राप्त होतं. आतापर्यंत पुरुष प्रयत्न आणि हे सगळ्या गोष्टी श्रेष्ठ आहेत, दैवापेक्षा त्या गोष्टी श्रेष्ठ आहेत असं म्हटलंय. परंतु तरीसुद्धा त्याला ईश्वराचं अधिष्ठान हवं, ईश्वराची मदत हवी असते. त्याच्यामुळेच ह्या गोष्टी घडून येऊ शकतात. कारण आपलं कर्म अनेक प्रकारचं आहे. कुठल्या गोष्टीला कसं शुद्ध करायचं हे आपल्याला थोडीच कळणार. मी माझ्या या जन्मात किंवा पूर्वजन्मात काय काय कर्म केले आणि कशाला मी कशा पद्धतीने त्यांच्यातून सुटू हे ज्ञान माझ्याकडे नाही. मग त्यासाठी काय करायचं, तर त्यासाठी हा जो काही ईश्वर उपासनेचा मार्ग आहे, ईश्वराची उपासना करणं, तो करत जायचा. आणि अशा रीतीने या मार्गाने जायला लागलो की मग आपली बुद्धी ही शुद्ध होत जाते, ईश्वराची कृपा होते आणि त्याच्यामुळे आपण आपल्या पूर्वकर्मांना सहज जिंकू शकतो. मग दुसरा प्रश्न असा येईल की असं जर असेल तर मग फक्त ईश्वराचीच पूजा करा, हे सगळं यम नियम ध्यान धारणा ह्या सगळ्या गोष्टी ह्यांचं कशाला, यांची गरज काय, हे सगळं योग वासिष्ठ भगवद्गीता वगैरे या सगळ्या गोष्टी कशाला ऐकायच्या, श्रवण मनन कशाला करायचं, असं जर असेल तर तिथे सुद्धा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कळण्यासाठी अगोदर या ईश्वराच्या उपासनेची आवश्यकता असते. ती करायची, पण त्याच्यानंतर बुद्धी शुद्ध झाल्यावर मग आपण पुढचं आत्मज्ञानाकडे जाऊ शकतो. म्हणून मी इथे सुद्धा अनेकदा जो आपल्या जीवनात सहज जे वेगवेगळे टप्पे येतात त्याच्यामध्ये कधीतरी आपल्याला देवपूजेने समाधान मिळतं, कधीतरी होम हवन केल्याने समाधान मिळतं, कधीतरी ध्यानात बसलो तर समाधान मिळतं. आपल्या स्वतःच्या मनाच्या वेगवेगळ्या अवस्था असतात, हा एक भाग. आणि दुसरा भाग की कधी कधी आपल्याला कुठे कुठे कशात आनंद मिळतो. प्रत्येकाची जीवनाची अवस्था वेगवेगळी आहे. त्यामुळे काहींना देवाच्या दर्शनाने सुख मिळतं, काहींना ध्यानाने सुख मिळतं. आपली जी स्थिती असेल ती समजून सगळ्याच गोष्टींचा आदर करून त्यांना त्यांचं ते काही जे काही योग्य स्थान असतं त्या स्थानाचा आदर करून त्या स्थानाचं पालन करून पुढे आपलं जीवन न्यायचं, हे इथे महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट की ध्यान धारणा आणि हे जे पुढचं सगळं आहे ह्याला एक प्रकारे शिस्त ही आवश्यक असते. आणि जेव्हा आपण ईश्वराची उपासना करतो, व्रत वैकल्य ज्या काही गोष्टी करतो त्याच्यामधून सुद्धा एक स्वतःच्या जीवनाला शिस्त येते. कारण ती जर शिस्त नसेल तर मग क्रिया आज केली काय, उद्या केली काय, चला आज सोडून देऊ, उद्या सोडून देऊ, मग 3 स्टेज प्राणायाम असतील किंवा आणखी जे काही आपण ज्यांनी शिकलेले असतील मग त्याच्यात एवढंच करू तेवढंच करू, 15 मिनिटाचं काम 5 मिनिटात करू, अशा प्रकारचं जे काही आपल्याला एक बेशिस्तपणा येतो
तो या ईश्वराच्या मार्गावरती असल्यानंतर तिथे जे स्वतःचे त्याचे जे नियम ठरलेले आहेत त्या नियमात राहिल्यानंतर मग मात्र कुठलेही बेशिस्तपणा हा येत नाही. मग ते त्या पद्धतीने जाऊन करावं लागतं आणि ते पुढे आपल्या सगळ्यांना या अध्यात्म ज्ञानासाठी, ध्यानासाठी, ध्यान धारणेसाठी ही शिस्त ही तिथे पुढे उपयोगाची आहे. त्यामुळे असे जे इथे जे उपाय सांगितलेले आहेत ह्या सगळ्या पूजेचे वगैरे, ते एक प्रकारे आवश्यक आहेत. आणि हा ईश्वर हा स्वतःहून काही आपलं भाग्य बदलतो अशातला प्रकार नाही. हा ईश्वर आपल्याला तिथे ज्ञानाचा मार्ग दाखवतो आणि त्याच्या माध्यमातून मग पुढे आपण आपली स्वतःची प्रगती करू शकतो. त्या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आणू शकतो. एकीकडे श्रीराम, दुसरीकडे वसिष्ठ ऋषी आणि तिसरा हे ज्ञान. हा जो योग येतो हा इतका सहजासहजी येत नाही. हा जसं तिथे या पुस्तकात या योग वासिष्ठमध्ये दाखवलेला आहे, परंतु आपल्यातल्या प्रत्येकाच्या जीवनात असा योग येईलच याची काही खात्री नसते. यासाठी सुद्धा ते ईश्वराचं अनुष्ठान, त्याची साधना या गोष्टी आवश्यक आहेत. आपले प्रयत्न तर निश्चितच आहेत. त्यामुळे ही एक नियती, ही ईश्वर इच्छा ही आज सगळ्यांना सोबत आणेल आणि म्हणून हे प्रयत्न हे सतत करत राहायचे. नाहीतर अर्धवट काहीतरी प्रयत्न केले, अर्धवट सोडून दिले, असं केलं तर मग जीवनात त्या गोष्टी साध्य होत नाही. आपण योग वासिष्ठच्या सुरुवातीलाच ऐकलेलं आहे, अडचणी येऊ शकतात ह्या मार्गावरती, पण त्या आल्या तरी एखादी व्यक्ती जसं आपले प्रयत्न सोडत नाही, ते सतत प्रयत्न करत राहतात, पुढे जात राहतात, तसंच आपल्यालाही ते आपले प्रयत्न करायचे आहेत, ते सोडायचे नाही. आता हे जे आत्मज्ञान आहे हे कसं मिळेल, तर आपले शुभ प्रयत्न असतील, शुभ कर्म असतील, त्याच्यामुळे जे काही आपले पुण्यकर्म असतात त्यांच्याच अधीन, आपल्या प्रयत्नांच्या अधीनच हे सगळं आत्मज्ञान असतं. तेव्हाच ते आपल्याला मिळू शकतं. अनेक जन्मांचे आपले चांगले कर्म हे फळाला येतात आणि म्हणून एक ज्ञान कमीत कमी एवढं तरी होतं की या मार्गावरती जायचं. वारंवार स्वतःला भाग्यशाली समजा असं मी सांगेन, पुन्हा पुन्हा सांगेन. कारण हे हातात पुस्तक मिळणं, काय योग वासिष्ठचं नाव ऐकायला मिळणं, हे सुद्धा आजच्या काळामध्ये फार भाग्याची गोष्ट आहे. किती लोकांना योग वासिष्ठ हा विषयच माहिती नाही. आपल्याला निदान ऐकायला तरी मिळालं की योग वासिष्ठ आहे म्हणून. तर कुठेतरी आपले अनेक चांगले कर्म हे आज फळाला येत आहेत, म्हणून आपल्याला निदान याच्याबद्दल ऐकायला मिळत आहे. आणि म्हणून वाल्मिकी ऋषी हे सांगतायत भारद्वाजांना की हे जे काही सगळे कर्म असतात त्याच्यामध्ये जे सकाम कर्म आहे, म्हणजे मी अहंकाराने करतो, माझा काहीतरी त्याच्यात लोभ आहे किंवा कोणाप्रती तरी तिरस्कार आहे, अशा गोष्टींनी जर असेल तर ते आपल्याला बंधनकारक ठरतात. त्याच्यामुळे त्या कर्मांची फळं ही आपल्याला बांधून टाकतात. आणि त्याच्याऐवजी जर निष्काम भावनेने केलं असेल, केवळ आता मला एक शरीर आहे, हे अस्तित्व आहे म्हणून काहीतरी कार्य करायचं, अशा भावनेने जर केलं तर मग ते आपल्यासाठी मोक्षदायक होतं, आपल्याला मदत करणारं होतं. हे जे शरीर आहे हे कधी ना कधी सगळं संपणार आहे, हा काळ त्याला खाऊन टाकणार आहे, या गोष्टीची जाणीव ठेवायची. आणि जेव्हा ही जाणीव येते तेव्हा मग आपले कर्म, त्याच्यानंतर हे शरीर, आपल्याशी संबंधित, या शरीराशी संबंधित जे काही असेल त्या सगळ्यांसाठी कधीही शोक करायची वेळ येत नाही. मग इथे कधीही दुःख होण्याचं काही कारण नाही. आता ह्या मार्गावरती कुठले लोक यशस्वी होऊ शकतात, तर जे देव, वडीलधारी, अनुभवी, पूज्य माणसं, गुरु यांच्या सांगण्यावर ज्यांची श्रद्धा आहे, जे या मार्गावरती टिकून राहतात आणि ज्यांची अंतःकरणं ही अतिशय मृदू आहे, विनयशील आहे, म्हणजेच अतिशय नम्र आहेत, अशा रीतीने त्यांच्यावरती ईश्वर लवकर प्रसन्न होतो आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये हे आत्मज्ञान सुद्धा सहज लवकर येतं. म्हणून तुझ्यासारख्या मुमुक्षुनी की असं काहीतरी कार्य करावं की ज्याच्यामुळे आपलं मनन व्यवस्थित होईल आणि कर्म हे चांगले राहतील. ज्या ईश्वराची आराधना केल्यानंतर आपल्या कार्यात विघ्न येणार नाही असे कार्य करावे. जे काही चुकीच्या गोष्टी असतील, ज्यामध्ये काहीतरी वासना असतील, अशा गोष्टी टाळाव्या. सरते शेवटी वाल्मिकी ऋषी सांगतायत की संपूर्णपणे सगळं भावानी केवळ मी स्वतः नित्य आनंदरूप, सर्व ज्ञानरूप परमकारण अशाच चेतनेमध्ये मी स्वतः समाविष्ट आहे. आता जे अथर्व शीर्षाचे श्लोक सांगितले त्याच्यामध्ये
प्रत्येक ठिकाणी स्वतःला मी हे जर समजलो आणि ते सगळे वर्णन स्वतःचे केले तर आपल्याला तंतोतंत ते लागू पडतात. तर तसेच इथेही हे जे सगळे गुण आहेत की मी सगळ्या गोष्टींशिवाय मी इंद्रियरहित आहे, मी कुठल्याही मी किंवा तू याच्याही पलीकडे आहे, मी केवल आहे, मी सत्यसंकल्प आहे, पाप पुण्य शून्य आहे, जे काही असेल असा संपूर्ण शुद्ध असा परब्रह्म ते रूप माझे त्याच्यातच मी स्थित आहे, अशा प्रकारे जर ध्यान केलं आणि चांगल्या कार्यामध्ये आपण जर मग्न असू, त्याच्यात सत्संग आला, श्रवण आलं, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण मग्न असू तर हा असा पुरुष मुक्त लवकर होतो. तो आपल्या तिन्ही अवस्था जागृत स्वप्न सुषुप्त यांच्या पलीकडे जाऊन तो अतिशय स्थिर होतो. म्हणून हे भारद्वाजा तू शास्त्रानुसार वर्णन आपलं आचरण ठेव, ते आपलं शास्त्रानुसार जाणं हे काही सोडू नकोस. यावरती भारद्वाज ऋषींनी त्यांना पुन्हा विचारलं की आता श्रीरामांची ही जी शक्तिपाताची अवस्था होती तर त्याच्यानंतर पुढे त्यांचं काय झालं. मग त्याच्यानंतर मला हे जाणून घ्यायचं की त्यांची ही अवस्था किती काळ राहिली. त्यावर वाल्मिकी म्हणतात की ही अशी अवस्था पाहून विश्वामित्र ऋषी यांनी वसिष्ठांना म्हटलं की हे वसिष्ठ, तुम्ही फार थोर आहात. त्यांनी विशेष करून या गोष्टीचं वर्णन केलं की केवळ शब्दांनी त्यांनी हे शक्तिपात करून दिला. विश्वामित्र म्हणतात की आपल्या अनुग्रह दृष्टीने तुम्ही आपल्या शिष्याला शक्तिपात करवला आणि त्याला ब्रह्मरूप करून तुम्ही स्वतःचं गुरुत्व हे सिद्ध केलं, शिष्याचाही तुम्ही उद्धार केला. आपलं जे सामर्थ्य आहे, तुमचं जे शक्तिपात करून देण्याचं सामर्थ्य आहे, ते तुम्ही सहज चालता बोलता कुठेही मुद्दाम काही वेगळं न करता अतिशय सहज करून दाखवलं, केवळ कृपा कटाक्षाने करून दाखवलं. अनेक जे काही वेगवेगळे मार्ग आहेत त्याच्यामध्ये जसं स्पर्श आहे, दर्शन आहे, शब्द आहे किंवा नुसतं नजरेने, अशा पद्धतीने जे गुरु आपल्या शिष्याच्या सातही चक्रातून, कुंडलिनी शक्ती सातही चक्रातून फिरवून ती जेव्हा ब्रह्मरंध्रात आणतात आणि तिथून पुढे मग ती ब्रह्मरंध्रातून पुढे ब्रह्माकाशात तिला विलीन करतात, तर अशा प्रकारे जो शक्तिपात करवतो तोच खरा गुरु, असं विश्वामित्र त्यांना म्हणाले. आता त्यांनी सांगितलं की हे जे श्रीराम आहे यांची अवस्था ही मुळातच त्यांचं चित्त हे शुद्ध होतं, ते विरक्त होते. त्यांना केवळ एका विश्रांतीची, आपल्या चित्तामध्ये विश्रांतीची गरज होती आणि त्यामुळे नुसत्या संवादानेच ते आत्मस्वरूपाला प्राप्त होऊ शकले. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की गुरु तर अनेकांना ज्ञान देत असतात, परंतु शिष्याची बुद्धी, शिष्याची प्रज्ञा, त्याचे प्रयत्न हे सुद्धा, त्याची जी बुद्धीची अवस्था आहे, शुद्ध बुद्धीची अवस्था आहे, ती सुद्धा या आत्मस्वरूपाला जास्त कारणीभूत आहे, तिला जास्त महत्त्व आहे. नाहीतर साधना करणाऱ्याचं जर मन पक्क नसेल, शुद्ध नसेल, त्याच्यात मलयुक्त असेल, तर त्याला गुरुनी किती उपदेश केला तरी त्याचा पूर्ण बोध होणं शक्य नाही. त्यामुळे गुरु आणि शिष्य हे दोन्ही सारख्या योग्यतेचे हवे. तेवढंच नाही, पण हा जो शक्तिपाताचा मार्ग आहे, इथे जसा ज्ञान मार्ग आहे, तो सुद्धा तेवढाच श्रेष्ठ हवा, तेवढाच योग्यतेचा हवा. तर असं जर असतील गुरु, शिष्य आणि ज्ञान हे जर सगळे सारख्या योग्यतेचे असतील तर मग सगळेच जण तिथे पुरुषार्थाला प्राप्त होतील. आता हे गुरुदेव त्यांनी वसिष्ठांना म्हटलं की हे वसिष्ठ गुरु, आता तुमच्याकडे एक महत्त्वाचं काम आहे. काय आहे की तुम्ही तर सगळं करून मोकळे झालेले आहात. आता तुम्हाला कुठल्या गोष्टीची, कुठल्या कार्याची अशी तुमची आवश्यकता तुम्हाला नाही आहे. परंतु मी इथे एका विशिष्ट कार्यासाठी आलो होतो, अजून माझे कार्य संपले. विश्वामित्र ऋषी हे त्या काळचे वैज्ञानिक समजले जायचे, जे काही वेगवेगळे शस्त्र, अस्त्र, त्यांचं संशोधन करणं आणि वेगवेगळे होम हवन करणं, हे सगळे जे काही त्यांचं कार्य होतं ते सगळं त्यांचं चाललं होतं. त्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या, मी इथे कशासाठी आलो आहे, कुठल्या उद्देशाने आलो आहे, आणि त्यामुळे माझा तो जो उद्देश आहे तो विफल होऊ देऊ नका. हे जे श्रीराम इथे आता असे स्थिर बसलेले आहेत, ह्याच्यातून त्यांना बाहेर काढणं आवश्यक आहे. कारण श्रीराम हे एका देवकार्यासाठी इथे आले आहेत, त्यांचं अवतार कार्य अजून पूर्ण व्हायचं आहे. आपण त्यांना या पद्धतीने मदत करा. मी यांना पुढे घेऊन जाईल माझ्या आश्रमात आणि तिथे गेल्यानंतर मग हे राक्षसांचा नाश करतील. पुढे यांच्याकडनं अहिल्याचा उद्धार होणं आहे, त्यांच्याकडनं ते शिवधनुष्य त्याच्यावर प्रत्यंचा चढवणं आहे. त्याच्यानंतर जानकीशी त्यांचा विवाह होणार आहे, परशुरामाचं गर्वहरण, हे जे काही सगळं भविष्य आहे. मग त्यांना राज्य त्याग करून वनात जायचं आहे, तिथे सीताहरण होईल, त्याच्यानंतर त्यांना रावणाचा वध करायचा आहे, लंका जिंकायची आहे.
ह्या सगळ्या लीला त्यांच्या अजून पूर्ण होणं बाकी आहेत. आणि त्या त्या प्रकरणातून, ह्या सगळ्या गोष्टींमधून एक आदर्श जीवन कसं जगायचं याचं उदाहरण ते आपल्या सगळ्या स्वतःच्या जीवनातून प्रकट करतील. हा जो धर्माचरण असेल हे ते लोक समजून घेतील आणि ते स्वतः जीवनमुक्त असूनही सगळ्या जनांना, सगळ्या लोकांना आपल्या आपल्या अधिकाराप्रमाणे, आपल्या आपल्या स्थानाप्रमाणे, कर्तव्याप्रमाणे कसं वागायचं हे सगळं ते दाखवतील. म्हणून हे श्रीराम काही फक्त आजच्या युगासाठी आलेले आहेत आणि आजच्याच युगातल्या लोकांवरती ते एक प्रकारे उपकार करणारे असं नाही, तर पुढेही हे कायम शास्त्रात सांगितलेल्या गोष्टींप्रमाणे कसं वागायचं त्याचं दर्शन, स्मरण, हे चरित्र, हे सगळं काही ते त्यांच्याच या वागण्यातून करतील आणि त्यांना हे जे काही जीवनमुक्ताचं सुख आहे हे सर्व जनांना ते देतील. त्यामुळे त्यांनी या सगळ्या लोकांचं माझं हित करणं हे अजून बाकी आहे, ते त्यांचं कर्तव्य आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी काही करा. इथे विश्वामित्र ऋषी सगळ्या लोकांना आवाहन करतात की हे जन हो, हे लोक हो, तुम्ही सगळेजण या श्रीरामांना नमस्कार करा. त्याच्यामुळेच तुम्ही काही सगळं जिंकल्यासारखं होईल आणि वेगळ्या कुठल्याही गोष्टीची आवश्यकता राहणार नाही. म्हणून आपल्याकडे रामाचं महत्त्व, रामनामाचं महत्त्व एवढं आहे. जे सारखं आपण श्रीराम जयराम जय जयराम म्हणत असतो किंवा रामाच्या बाबतीत जे काही असेल, एवढी श्रद्धा का आहे श्रीरामांवरती, तर त्याच्या मागे हे एक कारण आहे की त्यांचा नावाचा उल्लेख केला तरी आपल्याला वेगळ्या कुठल्या साधनांची गरज नाही. नामजपाचं महत्त्व इथे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही श्रीरामाच्या नावाचा जप करत राहिले तरीही तुम्हाला निर्विकल्प समाधी प्राप्त होऊ शकेल. हे सगळं असं ऐकल्यानंतर वसिष्ठ ऋषी आणि सगळ्यांनी वारंवार श्रीरामांना नमस्कार केला. त्यानंतर वसिष्ठ म्हणाले की हे विश्वामित्र ऋषी, तुम्ही जे काही चरित्र सांगितलं श्रीरामांचं ते छान आहे, पण त्यांचा पूर्वजन्म पण सांगा. पूर्वी ते कसे होते तेही सांगा, त्यांचं स्वरूप सांगा. तर विश्वामित्र म्हणाले की हे साक्षात वासुदेवच आहेत आणि हेच ते आदिदेव, पुराण पुरुष, जे काही सगळं वर्णन केलं जातं हेच ते विष्णू स्वरूप असं आहे आणि त्यांना योग्य मार्गाने प्रसन्न केल्यानंतर ते सगळ्यांनाच पुरुषार्थ देणारे आहे. हे जर रागावले असतील तर खोट्या विषय, मिथ्या विषयांचा नाश करणारे आहेत आणि त्यांना उत्पन्नही करणारे. हे संपूर्ण विश्वाचे रक्षक, सगळ्यांचे पोषक आहेत. हे सगळ्याच कार्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. सामान्य व्यवहारी बुद्धीच्या माणसांना, आपली मुक्तावस्था न कळू देणाऱ्या सगळ्या लोकांना, जे काही संसार बंधन तोडून जाणारे जे कोणी विरागी असतील अशा सगळ्यांना हे ज्ञान देणारे, त्यांना मोक्ष देणारे असे हे प्रभू श्रीराम आहेत. हेच क्वचित, कधी ज्ञानाने मुक्त, कधी नित्यमुक्त, कधी मायेचा नियंता, तर कधीच मायेमध्ये बद्ध, अशा 4 प्रकारचा होऊन राहिलेला हाच तो देव. म्हणजेच इथे सगळं स्वतःचंच जे आपल्या आत्मस्वरूपाचं वर्णन आहे तेच केलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की सध्या स्वर्गलोक आणि पाताळलोक, कारण पाताळलोकातून शेषासहित ते इथे आले आहेत, स्वर्गामधून स्वतःचं अस्तित्व सोडून इथे आले आहेत. त्यामुळे हे दोन्ही लोक, जे पाताळ आणि स्वर्ग, हे आता शून्य झालेले आहेत आणि हा जो पृथ्वी लोक आहे हा यांच्या आगमनाने अतिशय श्रेष्ठ झालेला आहे. इथे या रघुच्या वंशात हे उत्पन्न होऊन पूर्ण वंशाला पावन करणार आहे. त्यामुळे वसिष्ठ ऋषी, आता तुम्ही आमच्यावर कृपा करा आणि यांना व्यवहारात आणा. तर इथे वसिष्ठ ऋषींनी एक फार सुंदर उपदेश केला. त्यांनी जेव्हा श्रीरामांना म्हटलं, श्रीरामांची अवस्था पूर्णपणे ध्यानात, त्यांना कुठल्याही गोष्टीची काहीही शुद्ध नव्हती, त्यावरती वसिष्ठ ऋषी त्यांना म्हणतात की हे महापराक्रमी श्रीराम, हा तुमच्या विश्रांतीचा काळ नाही आहे. तुम्ही लोकांना आनंद देण्यासाठी, संतुष्ट करण्यासाठी इथे आले आहात. तुम्ही योगी आहात. योग्याच्या ठिकाणी लोकांचं भलं करणं, लोकांचा अधिकार उत्पन्न करण्याची शक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांनी समाधीत गढून राहणं योग्य नाही. म्हणजे लोकांमध्ये कार्य करणं, लोकांना ज्ञान मिळवून देणं हे जोपर्यंत लोकांमध्ये होत नाही तोपर्यंत तुम्ही अशा स्थितीत, शांत स्थितीत बसून राहणं योग्य नाही. काही काळ तुम्हाला राज्यकारभार सांभाळायचा आहे, कर्तव्य करायचं, पालन करायचं आहे. भूमिभार कमी करण्याचं देवांचं कार्य म्हणजेच राक्षसांचा निपात वगैरे हे सगळं करायचं आहे. म्हणून तुम्ही सुखात आता सध्या इथे राहणं योग्य नाही. तुमचं कार्य संपल्यानंतर मग तुम्ही समाधी अवस्थेत जा. एवढं बोलले तरी श्रीरामांच्या अवस्थेमध्ये काहीही फरक पडला नाही. आणि त्याच्यानंतर मग वसिष्ठ ऋषींनी त्यांच्या सुषुम्न नाडीत प्रवेश करून त्यांना थोडंसं चंचल केलं आणि त्यांच्या सगळ्या नाड्यांमध्ये जेव्हा प्राण व्हायला लागले, शक्ती व्हायला लागल्या,
थोड्या वेळाने श्रीरामांनी हळूहळू शांतपणे डोळे उघडले. त्यांनी डोळे उघडल्यानंतर आता काय बोलावं, म्हणजे इथे आपण ध्यान केल्यानंतर जी आपली कधी अवस्था असेल किंवा याहीपेक्षा सुदर्शन क्रिया करतात त्याच्यानंतर जी काही अवस्था असते की आता बस आहे तसंच राहायचं, काही बोलायची सुद्धा इच्छा नसते, कुठे बघायची इच्छा नसते, थोडंसं इकडे तिकडे बघितलं पुन्हा डोळे मिटून ती जी अवस्था असते त्या अवस्थेत ते होते. इकडे तिकडे बघितलं, सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघत राहिले, परंतु मग त्यांना भान झालं की आपण सगळ्या गुरुजनांसोबत आहोत, आपले मोठे इथे आहेत आणि म्हणून आपल्या या गुरुवचनाचा अनादर करणं योग्य नाही हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी पुढे जे सांगितलं ते फार सुंदर आहे. ॲज इट इज जसं आहे तसं सांगतो. त्यांनी वसिष्ठ ऋषींसमोर म्हटलं की हे प्रभू, तुमच्या या कृपाप्रसादामुळे, तुमच्या ज्ञानामुळे मी आता अमुक कर्तव्य केलं पाहिजे किंवा मला हे करायला नको अशा कुठल्याही गोष्टींचा मी विषय राहिलेलो नाही. तरीही मला तुमचं वचन नेहमी आदरपूर्वक स्वीकारायचं आहे, कारण तुम्ही गुरु आहात, गुरुस्थानी आहात. सदैव गुरुवाक्य हाच विधी, हेच कर्तव्य आणि त्याचं उल्लंघन करणं हाच निषेध, असं जे शास्त्र पुराणे यांनी सांगितलं आहे तेच मी करेल. आणि असं म्हणून त्यांनी वसिष्ठ ऋषींच्या पायावरती, चरणावरती आपलं मस्तक धारण केलं आणि ते करून मग ते सगळ्यांना म्हणाले. लक्षात घ्या, हा विषय त्यांनी फार सुंदर सांगितलं. काय, गुरूंचं वचन, गुरूंनी जे सांगितलं ते कर्तव्य आणि त्या कर्तव्याचा अवेर करणं, ते कर्तव्य न करणं, त्यांच्या वचनांचा अनादर करणं म्हणजेच ते निषेध. योग्य अयोग्य किंवा विवेक जो आहे तो इतका सोपा एका वाक्यात आलेला आहे. संपूर्ण योग वासिष्ठचा सार हा या एका वाक्यात आहे. आपल्याला गुरु आहेत, गुरूंनी काय सांगितलं ते करणं म्हणजे आपलं कर्तव्य, तो व्यवहार. आणि त्यांनी सांगितलेलं जे त्यांनी म्हटलंय की हे अयोग्य आहे आणि ते करणं, अयोग्य गोष्ट करणं म्हणजेच मग त्याचा निषेध करणं आणि ते चुकीचे कर्म करणं. इतका साधा विवेक आहे. हे जरी करत राहिलो तरी जीवनामध्ये कुठल्याही समस्या येत नाही, आपलं जीवन आहे तसंच सहज चालून जातं. आणि म्हणून श्रीराम सगळ्या लोकांना म्हणतात की अहो जनहो, तुम्ही सर्वजण ऐका, मी सगळ्यांचं कल्याण असो, माझा अत्यंत निश्चित झालेला निर्णय ऐका. हे आतापर्यंत जे काही ऐकलं याच्यावरून मला काय वाटतं हे श्रीराम सांगतायत. ते म्हणतात की आत्मज्ञानाहून आणि आत्मज्ञानी गुरुहून श्रेष्ठ असं काहीही नाही. हे उद्गार ऐकून सगळे सिद्ध म्हणाले की हे रामा, आमच्या सर्वांच्या मनाचाही हाच निश्चय झाला होता आणि तुम्ही स्वतः सांगितलं, तुमच्या कृपेने हे सगळं आम्हाला ऐकायला मिळाल्यामुळे आमचा सुद्धा तोच निर्णय दृढ झाला आहे की आत्मज्ञानाहून श्रेष्ठ आणि आत्मज्ञानी गुरुहून श्रेष्ठ असं काहीही नाही. इथे हे निर्वाण प्रकरणाचं पूर्वार्ध संपतो. याच्यानंतर उत्तरार्ध की आता हे सगळं झालं आहे, ज्ञानप्राप्ती झाली आहे, आपल्याला साक्षात्कार झाला आहे, याच्यानंतर जीवन कसं जगायचं हा सगळा व्यवहार पुढे उत्तरार्धमध्ये आपण ऐकणार आहोत. तर उद्यापासून आपण उत्तरार्ध प्रकरण सुरू करू. आतापर्यंतच्या ह्याच्यातून जर एवढं जरी कळलं असेल की आचरण करताना पदोपदी आपल्याला हे गुरूंनी सांगितलं आहे की नाही सांगितलं आहे, एवढी जरी बुद्धी व्हायला लागली तरी खूप आहे. वाटल्यास इथून पुढे आपण जसं आजपर्यंत प्राणायाम, श्वासावरती लक्ष द्या, श्वासावरती लक्ष द्या, या गोष्टीवरती भर दिला, तसं इथून पुढे रोज ह्या गोष्टीवरतीही स्मरण करून दिलं जाईल की तुमचं आचरण हे गुरूंप्रमाणे होतं आहे, गुरुवाक्याप्रमाणे होत आहे की नाही. ते मी निदान माझ्यासाठी तरी करेल, कारण मला स्वतःला लक्षात राहिलं पाहिजे. सांगायचं काम केल्यामुळे लक्षातही राहायचे. तर हेही आपण करू. आणि इथे आज थांबूया. जय श्रीराम, जय गुरुदेव. बरं, आणखी एक, जसं वसिष्ठ ऋषींनी श्रीरामांना सांगितलं की तुम्ही योगी आहात आणि योग्यांना, लोकांना जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत शांत बसून राहणं शोभत नाही, तसं आपल्यातले अनेक जण जे योगी आहात आतापर्यंत, ज्यांनी साधना मार्ग व्यवस्थित स्वीकारला आहे, त्यांनी सुद्धा अनेकांना या मार्गावरती आणण्यासाठी प्रयत्न करायचं. आपल्याला योग वासिष्ठ मिळालं, रोज ऐकतोय म्हणजे आपलं काम झालं असं म्हणून थांबायचं नाही. अनेकांच्या जीवनामध्ये हा ग्रंथ, याचे उपयोग हे आणायचे आहेत. तसंच आपण जे कोणी अध्यात्माच्या मार्गावरती नसतील, अध्यात्माच्या मार्गावर आहेत पण प्राणायाम ध्यान करत नाही, आपल्याला त्याचं महत्त्व आता कळलेलं आहे, तर त्यांच्या जीवनात प्राणायाम ध्यान आणण्यासाठी त्यांना हे जे आर्ट ऑफ लिव्हिंगचे सुदर्शन क्रिया कोर्स वगैरे आहे त्याची माहिती द्या. पुढच्या आठवड्यात होतो आहे, तोही त्यांना करायला सांगा. जर कुठल्या दुसऱ्या मार्गावरती अगोदर असतील तर आपल्याला कोणाला आग्रह करायचा नाही.
मी कधी म्हणणार नाही की फक्त आर्ट ऑफ लिव्हिंगच करा, पण कुठेतरी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये प्राणायाम, ध्यान असे प्रकार हे अवश्य आणावे. हा एक मार्ग मला माहिती आहे चांगला आहे, म्हणून मी याचं आवाहन करतो. बाकी काय असतील करत असतील तर छानच आहे, चांगलंच आहे. पण आपल्या बाजूनी स्वतःसाठी आपलं कर्तव्य आहे. वसिष्ठ ऋषींनी सांगितलं आहे, ती आज्ञा आहे म्हणून का होईना, पण त्या दृष्टीने प्रयत्न करणं आवश्यक आहे. शांत बसू नका, समाजाला आपली फार आवश्यकता आहे. धन्यवाद. चला, कोणाला काही अनुभव वगैरे आहेत का? सगळ्यांना निर्वाण मिळालं, हे शांत झालेले असं दिसतं. छान आनंदाची गोष्ट आहे. प्रश्न संपले आता सगळे. किती छान आहे ती अवस्था, खरंच छान असते. योग वासिष्ठ वारंवार ऐकल्यानंतर ना आपलेच प्रश्न आणि आपलेच उत्तर सगळं ते असं होतं. ते आता काय प्रश्न विचारायचे, कोणाला विचारायचे. मी जेव्हा जेव्हा गुरुजींसमोर गेलो तेव्हा ते हाच प्रश्न, आता काय विचारायचं. हा मोठा प्रश्न पडतो, काय विचारून काय विचारणार असं होतं. असं नाही की मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहिती असतात, पण त्यांच्यासोबत गेल्यानंतर आपले सगळे प्रश्न आपोआप निवळतात, ते येतच नाही कुठून. जाण्यापूर्वी मात्र खूप हे विचारेल ते विचारेल, वहीमध्ये लिहून ठेवायचं, सगळं काही करायचं, आणि तिथे गेल्यानंतर सगळं शून्य. काय केलं आणि काय नाही, आपण परत आल्यानंतर अरे हे होतं. अशी अवस्था असं.